हाय मित्रांनो, आत्ता हे आम्ही आलो पेढेच्या दुकानात. ते पण संध्याकाळचं बघा 6:30 वाजले होते सॉरी. तर 6:30 वाजता आलो आम्ही पेढे घ्यायला. आणि जे सकाळचे पेढेचा जो व्हिडिओ बघितला होता ना, ते कामावरनं येता येताच ह्यांना मी फोन करून सांगितले ना, झाले मी पास. तर त्यांनी येता येताच पेढे आणले होते, मला चारले वगैरे. ते व्हिडिओज तर तुम्ही बघितलंच होते. तर मी आत्ता परत संध्याकाळचं मला मंदिरात जायचं होतं ना, तर बघा मी पेढे घेतलो आणि तिथंच मंदिर आहे आमच्या इथं. तर स्वामींना पेढे चारले आणि तिथं ठेवले स्वामींसमोर. नंतर हे हनुमान भाईजींना पेढे एक चारला आणि तिथं ठेवले. आणि त्याच्यानंतर थेट आम्ही निघालो पाया पडून परत दुसऱ्या हनुमान देवाच्या मंदिरात. तिथं म्हणजे हनुमान देव पण आहे, शनिदेव वगैरे सगळे आहे. मग हनुमान टोटल म्हणजे हनुमान देवाच्याच मंदिरात गेलो डायरेक्ट आम्ही. मग तिथं गेलो दुसरीकडं बरं का, थोडंसं लांब आहे. तिथं गेलो मग हनुमान देवांना परत मोतीचूरचे लड्डू घेतले होते ना, हे खास त्यांच्यासाठी. तर त्यांना हनुमान देवांना मोतीचूरचे लड्डू चारले. सगळ्या देवांना थोडं थोडं ठेवले आणि त्याच्यानंतर दर्शन वगैरे घेतले. त्याच्यानंतर आम्ही जरा पूजा वगैरे केलो. त्याच्यानंतर ना मग तिथनं पुढं परत आम्ही निघालो आणि शंकरदेवाच्या मंदिरात गेलो. शंकरदेवाच्या मंदिरात गेलो, तिथंही पूजा वगैरे केले, जल वाहिले आणि त्याच्यानंतर म्हणजे पाया पडले परत नाही का. आणि आता इथं दिसत आहे दिदू म्हणजे व्हिडिओ काढते. आणि हे बघा महादेवाचं मंदिरात आलेलं आहे आम्ही. आणि मग पाणी वगैरे आणलं मी. पाठीमागं आहे टाकी भरलेलीच असते तिथं, मोठी टाकी आहे पाण्याची. पाणी आणले कळशी भरून, ज महादेवाला पाणी अर्पण करून त्याच्यानंतर पाय वगैरे पडले. दिदू बघा कसा व्हिडिओ काढते. आणि पार्वती माताला पण पाया पडले आणि शंकर भगवानांना पण पेढे अर्पण केले. त्याच्यानंतर पाय वगैरे पडले. तिथनं पुढं मग आम्ही घरी निघालो. कसं आहे माहिती आहे का, एवढ्या 15-16 वर्षानंतर मी फायनली 10वीला ह्यांची इच्छा होती ना, नाही तू बसच बसच. आणि मी पण बघितलं, मी तर गेल्या वर्षीच बसणार होते. पण 1-1.5 महिना गेले शाळेत आणि परत सुट्टी काढून घरात बसले. नको मला नाही, आता नाही डोकं चालणार. तर ह्यांची नाही, गेल्या वर्षी पण अशीच केली, तू आता मला काही सांगायचं नाही, जा म्हटले. मग त्यामुळं मी गेले.